पुण्याच्या राजगुरुनगरमधली धक्कादायक घटना आहे। राजगुरुनगरमध्ये सकाळच्या दरम्यान खासगी क्लासमध्ये लहान मुलांमध्येच गँगवॉर झालं। खासगी क्लासेसमध्ये एका मुलाने दुसऱ्या मुलावर चाकू हल्ला केला आणि त्याचा गळा चिरला। तुम्ही बरोबर ऐकताय, खासगी क्लास सुरू असताना शिक्षकांसमोर एकाने दुसऱ्याचा गळा चिरलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे शिक्षक शिकवतानाच मुलांना हा चाकू हल्ला केला। हल्ल्याचं कारण अजून समोर आलेलं नाहीये, पण मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। या धक्कादायक घटनेमुळे खासगी शाळेतल्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। काही वेळापूर्वी ही बातमी आली तेव्हा त्या दुसऱ्या मुलावर ज्याच्यावर चाकू हल्ला झालाय त्याच्यावर उपचार सुरू होते, पण आता तो मुलगा मृत झालाय असं कळतंय। शालेय विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणांमुळे आणि याच भांडणामध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर केलेल्या वार आणि त्या विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू यामुळे राजगुरुनगर शहर हादरलंय। आपण आता आहोत राजगुरुनगर शहराच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकताय, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय त्या विद्यार्थ्याचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि खरं तर एका खाजगी शिकवणी क्लासमध्ये आज सकाळी राजगुरुनगर शहरामध्ये या दोन मुलांमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता आणि याच वादामध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावरती धारदार शस्त्राने गळ्यावरती वार केला होता। वार केल्यानंतर हा विद्यार्थी जो आहे वार केलेला तो मोटरसायकलच्या माध्यमातून पळून गेला होता। तर जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा जो जखमी विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। मृत्यूनंतर या विद्यार्थ्याला आता विद्यार्थ्याचं जे शव आहे या ठिकाणी राजगुरुनगर शहराजवळ असणाऱ्या चांडोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आणि त्या विद्यार्थ्याचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक या ठिकाणी शोक करतायत। तर दुसऱ्या बाजूला पोलीस यंत्रणा जी आहे ती पुढील तपास करताना पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे। राजगुरुनगर पुण्यातली ही घटना, इथं खासगी क्लास सुरू होता, शिक्षक शिकवत होते तेव्हा एका मुलानं आपल्याकडचा असलेला चाकू बाहेर काढला आणि शिक्षक शिकवत असतानाच दुसऱ्या मुलावर चाकू हल्ला केलेला आहे, त्याचा गळा चिरलेला आहे। लगेचच दखल घेतली गेली, या मुलाला रुग्णालयात दाखल केलं गेलं, त्याच्यावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यानच त्या मुलाचा मृत्यू झालाय। पण नेमकं ही घटना का घडली, त्या मुलाकडनं माहिती घेतली जाते, त्या मुलाला ताब्यात घेण्यात आलंय। पण खेडमध्ये राजगुरुनगर इथं खाजगी क्लासमधला हा गँगवॉर धक्कादायक आहे। महाराष्ट्रभरात याची चर्चा आहे।